हे आता सध्या आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण व्हावं वाटते तुम्हाला? मुख्यमंत्री जरांग्याचा हो. नवीन म्हणजे कोणत्या प्रकारचं नवीन पाहिजे? धोंडे सर आहे आमचा प्रताप पाटील व्हावं मला आमदार? सध्या एकनाथ पवार ठीक वाटतं. मनोहर धोंडे यांनी प्रताप पाटलांनी केला, शंकरानाने केला. नवीन फॅक्टर या मतदारसंघात निश्चित चालेल. एकही योजना फक्त कसं आहे शेतीला शेतकऱ्याला एकही योजना देऊ नये, ते पैसे चालू ठेवा बंद ठेवा. शेतकऱ्याला ते 2000 रुपये देऊ नये सर. बरं. शेतीला हमी भाव, हां. गव्हर्नमेंटला हमी भाव. नांदेड जिल्ह्यातील केंद्रबिंदू असलेले मतदारसंघ म्हणजेच लोहा विधानसभा मतदारसंघ. लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय नेते या मतदारसंघांना दिलेले आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. अनेक इच्छुक उमेदवार लोहा आणि कंधार मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. अनेक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आपण आहोत लोहा मतदारसंघातील सर्वात मोठे सर्कल म्हणून गणले जाणारे सावरगाव या गावामध्ये. असं म्हटलं जातं, सावरगावचा जनतेचा कौल तोच विधानसभेचा कौल असतो. सर्व जाती धर्माचे लोक सावरगावमध्ये राहतात. आपण सावरगाव जनतेची मत काय आहे, सावरगाव येथील जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेऊ. काय नाव आहे तुमचं? विठ्ठल कसं बिजली बरं, काय करता आपण? शेती शेती करता. अच्छा, किती आहे शेती? काय 2-3 एकर कशी आहे शेतीची परिस्थिती? काय सोयाबीन गेले, कापूस गेला, काय नाही पाणी असं बोलतात समाधान, शेतकरी कधीच समाधान नाही. आता एवढं चांगलं पाऊस पडलं तरी आता सगळं गेलं म्हणता तुम्ही. गेलेच आहे ना, होंबळून गेले, वाळून गेले, काही हां. सोयाबीन गेले करप्या रोगाने. बरं, काय पंचनामे झालेत की नाही शेतीची? काय कोणी आलं नाही आमच्या इकडे, बघायला चाललं कोणी. बरं, काय झालं आपल्या गावात विकास? आमदारांनी केलं की नाही विकास? बघायला तयार नाही ते आमदार, कुठं हाय की नाही लगेच इथे. बरं, काय गावामध्ये वारं कोणाचं आहे सध्या? काय वारं पुरं काही माहित नाही आम्हाला, आम्ही शेताकडे संसदी गेला, वाळून गेला आमचं. ऐकतात असेल ना, आता मित्रामध्ये बसता, कधी चहा पाणी असते, कधी गप्पा मारतात. काय म्हणतात यावेळेस कोणाला करायचं मतदान, काय नाही? मतदान आता बघू आता जनतेच्या मनावर आहे. काय तुमच्या आपलं काय काय मनात आहे? हा? तुमच्या मनात आमच्या मनात काय आता जे आम्हाला पुढं आवडत ते बसवायचं? लोहा करतो. कंधारच्या सिंहासनावर कोणाला बसवायचं? बघू जनतेच्या मनावर आहे, आमच्या एकट्याच्या काय मनावर आहे. आता तुम्ही जनताच आहे की, आता तुम्ही नाही तर कोण आहे? एक मतदानाचं नाही महत्त्व आहे. नाही नाही तडजोड करायचं. नवीन करायचं का? हा नवीन चेहरा. हा बरं, जुने काय कंटाळा आले? हा कटाळा नवीन म्हणजे कोणत्या प्रकारचं नवीन पाहिजे? करा. धोंडे सर आहे आमचा, आता धोंडे सरला करा. सरला करायचं. काय नाव आहे तुमचं? बालाजी कदम. कदम साहेब, काय करता आपण व्यवसाय? शेती शेतीच करता. कशी आहे शेतीची परिस्थिती? शेती आता पाण्यानं काही घसरगुंडी झाली आहे, जरा बरी आहे. काय वाटतं देशामध्ये आता सध्या आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण व्हावं वाटते तुम्हाला? मुख्यमंत्री जरांग्याचा हो. जरांगेच व्हा मुख्यमंत्री. बरं, आता जरांगे पाटलाची वारं आता ही कायम आहे म्हणजे. हा, कायम आहे वारं. काय 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 कोणाला करायचं आमदार? आमदार जरांगे सांगेल त्याला. जरांगे सांगते त्याला. तर अनेक मतदारातले आपल्या मतदारसंघातले नेते त्यांना जाऊन भेटायले, सांगेल. सगळेच जाऊन भेटायलेत आणि सगळे म्हणत की आम्हाला त्यांनी समर्थन देणार आहेत. मग कसं करणार आहेत? आम्हाला ते ओबीसीचं आरक्षण मिळणार गेलंय. ते हैदराबाद काही ते काढा म्हणले, ते सखे सोयरे जोडा म्हणले. ते समजा काय त्याला काय गिटी मुरुम टाकून रोड करून मग बघायला टाइम मिळणार आहे काय? बरं, बघायला तयार नाही. तुम्हाला आरक्षण दिलं की काय सरकारनं? तर त्याला आलंच नाही. लबाडाचं जेवण, बरं, जेवल्याशिवाय खरं नाही. खरं नाही. काय नाव आहे तुमचं? तुमचं नाव तर सांगा की, ऐकून घ्या. नाव काय आहे तुमचं? गजानन जामकर. काय करता आपण? हे मंदिर आहे, शिल्पकार. शिल्पकार. आपल्या भागात शिल्पकार खूप आहेत. हा, भरपूर आहे. कुठं आहे काम चालू तुमचं? काम इकडे जळगाव जिल्हा. जळगाव. कसं आहे तिथं जाऊन भेटता करता? कसं आहे तिथं वारं कोणाचं आहे, कोणत्या पक्षाचं आहे? तिथं आता बीजेपीचं. जळगावला. बरं, आणि आपल्याकडे कोणाचं आहे? आपल्याकडे हं? काय आता 4 लोक आहेत. कोणी हे म्हणतंय, ते म्हणतंय, ज्याच्या त्याला. तुमचं काय मत आहे? कोणाला काय मत आहे? आपलं काय, जे चांगला विकास करेल त्याला मतदान आपलं. आतापर्यंत कोणी केलं की नाही विकास? विकास काय, विकास झालेत ना. हं. झाला विकास? कोण केलं विकास? प्रताप पाटलांनी केला, शंकरानाने केला. हं. आता प्रताप पाटलाला, शंकरांना आता निवडणूक थांबणार म्हणायचे, द्यायचं की निवडून त्यांना? आता देऊ, आता आपल्या एका थोड्या मनावर आहे. तुमचं काय कौल आहे? तेच एकाच कौल जाणून घेण्याचं आहे मला. बा, काय म्हणायचं आहे आपला जन विकास केला त्याला आपलं मतदान. तुमचं? विकास तर सगळेच केले म्हणाले तुम्ही. नाही केलं. कोण कोणाला? चांगलं वाटतंय? आमदार कोण व्हावं आपल्या मतदारसंघाचं? प्रताप पाटील बी चांगले आहेत. प्रताप पाटील व्हावं आमदार. बरं, काय नाव आहे तुमचं? संदीप कदम. अच्छा, कदम साहेब, काय करता?
कदम कुटुंब म्हणजे फॅमिली मोठी आहे आपल्या गावामध्ये. हा पाटील आम्ही कदम म्हणजे आमचे 400-300 घर आहेत जवळजवळ. कदमाचीच. हा कदमाचे. बरं कसं आहे बरं जातीय समीकरण किती मतदान आहे आता मराठा समाजाचं? मराठा समाजाचं जवळजवळ आमचं 3,500च्या आसपास मतदान आहे. मराठा लिंगायत लिंगायत जास्त आहे इथे. बरं. हा लिंगायतचं मतदान जवळजवळ एक 3,500 ते 4,000च्या आसपास आहे. बौद्ध बौद्ध आहे. बौद्ध कमी प्रमाणात आहे. मुस्लिम पण आहे. मुस्लिम पण हे कमी जाती सोडून समाजात अजून कोणत्या जाती आहेत आपल्या आहे. ओबीसी मधल्या? हटकर आहे. लमानी समाज आहे. आणि सावरगाव गावाचं एक वैशिष्ट्य आहे, सर्व समाज बांधव सर्व समाजाचे लोक इथं वसतात. अतिशय चांगलं गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे. काय आहे गावामध्ये वारं कोणाचं आहे, काय म्हणतात लगा यावेळेस कोणाला आमदार करायचं आहे? सध्या कसं आहे, सध्या निवडणूक जवळ आल्याच्यानंतर सर्व नेते मंडळी येतात, आपली आपली भूमिका स्पष्ट करतात. पण सध्या सावरगावचा कोल जे आहे, मराठा समाजापुरतं सांगतोय मी, आमच्या मराठा समाजामध्ये 90% वारं जे आहे ते जरांगे पाटलाच आहे. जरांगे पाटील जे म्हणतील ते उमेदवार आमचा फिक्स राहील. जरांगे पाटलाला आपल्या मतदारसंघातल्या सगळेच उमेदवार जाऊन भेटलेले आहेत आणि ते असं म्हणतात की त्यांचं बोलणं झालं ते आम्हाला समर्थन देणार आहेत. मग आता कसं? जरांगे पाटील ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं की मराठा समाजाचं आपल्याकडे वोटिंग वळवण्यासाठी त्यांचं समर्थन आपल्याला आहे. पण जरांगे पाटलांनी जी ठोस भूमिका मांडतील की ह्या उमेदवाराला तुम्ही सरळ पाठिंबा द्या, त्याला आमचा पाठिंबा राहील. सध्या वारं जर म्हणलं, प्रताप पाटील 2 वेळेस टर्म झालेले आहेत. आता सध्याचे जे आमदार आहेत विद्यमान शिंदे, ते तर कधी आमच्या गावामध्ये आले सुद्धा नाहीत. त्यांनी जे दिला ते 2-3 लाखाचा ते काही निधी दिला त्याचा बी पट्यापोळ झालेला आहे. गावामध्ये येते वेळेस तुम्ही बोर्ड झाला म्हणजे काय बरोबर काम झालं म्हणजे कामं बरोबर झाले नाहीत. शिवाजी महाराजाचं मेन स्मारक आहे मराठा समाजासाठी, तिथं लग्नासाठी आम्हाला तेवढीच जागा आहे. तिथं सध्या तिकडून धोबीघाट पाहिजे. तिथली मेन म्हणजे गावामधलं जे एंट्री पॉईंट आहे तिथं सध्या गावाची जी सुरुवात होती ना, म्हणजे घराची गळा अंगण सांगते, तसं सावरगावची गळा मेन तिथला पूलच सांगतो की काय विकास आहे आणि काय नाही. ते वारं जर सांगितलं तर जरांगे पाटील म्हणले त्याच्या पलीकडे आम्ही जाणार. जरांगे पाटील म्हणतील की जरांगे पाटील आमचे स्वतःचे उमेदवार राहतील. लोकसभेला तसंच म्हटलं, त्यांनी दिलं नाही. पण त्यांनी असं म्हटलं मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांना असं पाडा की त्यांचे काही 7 पिढ्या काहीतरी उठू नये असं त्यांनी म्हणलं. असं जर त्यांनी म्हटलं की बा सत्तेत जे पक्ष आहे त्यांना मतदान करू नका असं त्यांनी म्हटलं, समजा गृहीत धरा सत्तेत जे पक्ष आहेत त्यांना मतदान करू नका. मग आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता उमेदवार चांगला वाटतो? मला सध्या एकनाथ पवार ठीक वाटतात. एकनाथ पवार ठीक वाटतात. काय नाव आहे तुमचं? शंकर कदम. अच्छा, काय करता व्यवसाय? पण कदम साहेब शिल्पकार. शिल्पकार काय करायचं? अच्छा, शिल्पकार आपल्या भागात खूप आहेत. चांगलं काम आहे वाटतं, म्हणजे रोजगार ते चांगलं भेटतं. शिल्पकार म्हणजे तुम्ही लेबर का कॉन्ट्रॅक्टर कसं? मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर. बरं. काय वार आहे गावामध्ये आता तुम्ही फिरत असता तिकडे? गावात काय नाव एकनाथ दादा पवारचं वार आहे. आणि का बरं जरांगे एकनाथ दादा पाटील पवार काय चांगलं वाटलं त्यांचं तुम्हाला? आता सध्या नवीन नेता आहे, बाकीच्या नेत्यानं काय या काम अगोदर केलं नवीन नाही. नेत्याला आपण निवडून दिल्या, उच्च शिक्षित अधिकारी आहे. दिले मात्र त्याने काही कामं केले नाही. आता त्यांना एकदा बघून हा द्यायचं. नाही, आता एक अपेक्षा आहे काय काम विकास झाला करतील. का मग? त्यांनी काय विकास केला की नाही शिंदे साहेबांनी? नाही काहीच केलं नाही. काय नाव आहे तुमचं? शिवकुमार जामकर. बरं, जामकर काय करता तुम्ही व्यवसाय? आम्ही मंदिराचंच काम करतात. शिल्पकारच. हा. चांगले बरंच शिल्पकार हा, दिसले. आमच्या गावातले अर्धे माणसं शिल्पकारच काम करतात. बरं, मग आता कधी जाता तुम्ही, कधी येता, कसं आहे? आमचं एक काम असलं की गावाकडे येणे आणि काम जर नसलं कामाला जाणे. जाणं. हा. काय बरं वातावरण गावामध्ये काय म्हणतात लोकं? वातावरण आता एकनाथ दादा आणि धोंडे सर म्हणाले. दोघंही म्हणा. हा. दोघांमध्ये राहील समजा एकनाथ दादा धोंडे. हा. बरं. काय नाव आहे तुमचं? महताब शेख. काय करता आपण व्यवसाय? नाही शेती करता. बरं, कसं आहे शेतीची परिस्थिती? शेतीची काय बट्या बोलवायला शेतीमध्ये काय वाटतं बोल वाढला. पाऊस तर चांगला झाला की समाधानकारक झाला? काय पाऊस जरा सगळं गेलं. बरं, काय वारं गावामध्ये काय म्हणतात लोक, काय नाही? काय वारं आता ते वाऱ्याचं काही सांगाय ना बाबा, आपल्याला ते शेवटच्या टप्प्यात आहे. काय कोणाचं वार आहे तरी पण? हा वारं कोणाचं काही आताच काही सांगता येईना. पण काही सांगताय ना? काय रे तुम्ही कसं चाल जमला? शाळा सुटली नाही का? गेट खुल्लं नाही अजून? किती वाजता आहे शाळा तुझी? 10 वाजता आहे. काय गेट खुल्लं नाही? आले की नाही कोणी? मास्तर मी सर्व आले की नाही? आले नाही सर. आले. येतात की रोज टाइमवर? येतात. किती वाजता येतात? 9ला येतात. 9. शाळा किती वाजता टाइम आहे तुमच्या शाळेचा? 10 वाजता आहे. आता किती वाजलेत? किती वाजलेत आता? 9. अर्धा घंटा बाकी आहे. रोज असंच थांबता तुम्ही? नाही सर. कसं करता? हो ना, सर आल्यावर मध्येच जाता? सगळे इथं जमा होता? सर शिकतात की चांगलं? काय नाव आहे तुझं? संकल्प. तुझं नाव काय? यश. बरं, आता तुम्हाला तर मतदान नाही,
आपल्या इथं चांगला नेता कोण चांगला वाटते तुम्हाला? नेता आपल्यातला नेता कोण आहे? पुढारी कोण आहे? पुढारी राजकीय माणूस कोण आहे रे? माहिती आहे तुला? तुझं नाव काय? इकडे इकडे आदित्य आहे. अनेक इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि 10 वाजता ती शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी आधीच इथं जमलेले आहेत. आपण सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेत आहोत. काय नाव आहे तुमचं? राजेश शेंबाळे. काय करता आपण व्यवसाय? व्यवसाय मंदिराचे काम. शिल्पकारच काय बरं का वातावरण गावामध्ये? वातावरण काय राहणार असं? हवा कोणाची आहे? हवा सध्या तर मनोहर धोंडे आणि एकनाथ दादा दोघं जण आहेत आघाडीवर. दोघांचीच आहे. मी सांगू शकत नाही. तर दोघांपैकी कोण होईल मग आमदार? मनोहर धोंडे आहे रेसमध्ये सध्या. धोंडे सर होतील. का बरं धोंडे सर? हे जे आता सध्या मराठा विरुद्ध ओबीसी चालले यामुळे असं फॅक्ट आहे की त्याच्यामुळे? कशामुळे? नाही हे फॅक्ट वगैरे काहीच नाही आमच्यासाठी पहिल्यापासूनच. मग या अगोदर धोंडे सरांनी 2 निवडणुका लढविली, म्हणावं तसं प्रतिसाद भेटला नाही त्यांना. भेटला नाही साहजिक आहे. समजा कोणाचं काय असेल विरोध वगैरे तर त्याला आपण काय करू शकणार आहे? बरं, काय वाटते मुख्यमंत्री कोण व्हावं वाटते तुम्हाला राज्याचं, आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये? ते काही सांगू शकत नाही सर. तुम्ही एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं मुख्यमंत्री? मुख्यमंत्री आता तेवढ्यावरचं आपल्याला काय कळायला साहेब, आपण मोलमजुरी करून खाणारी माणसं. मोलमजुरी करून उच्चस्तरीय माहिती नाही असं ते म्हणतात. काय नाव आहे आपलं? माझं नाव सूर्यकांत मारुतीपुरी. बरं, मी ग्रामपंचायतला लिपिक आहे. लिपिक तुम्ही? बरं. आता ग्रामपंचायत मला सावध भूमिका घ्यावी लागते तुम्हाला, कोणाची बाजू घ्यायला जमणार? असं म्हणा, विकास झाला की नाही सावरगावचा? सावरगावचा विकास आता ते चालू आहे. आमदारांनी किती निधी दिला काय माहिती आहे का तुमच्याकडे सावरगावला विशेषतः? सावरगावला काय माहिती नसेल तुम्हाला. तरी बरं, आता आपले मतदार किती आहेत आपल्या सावरगावमध्ये? एकूण मतदार 48,852 आहेत. 4,852 मतदार आहेत. बरं. ह्या गावामध्ये कसं आहे, 6 तांडे आणि 3 वाड्या जोडलेल्या आहेत. कोणते कोणते तांडे? किस्तोंडा, सकुरतंडा, हां. चित्रतंडा, हां. गणातंडा, हां. अमृततंडा आणि मनसतंडा. 6 तांडे, 3 वाड्या, 3 वाड्या, फुलेवाडी, कोष्टवाडी आणि करेवाडी करेवाडी. असे 6 तांडे आणि 3 वाड्या म्हणून ही ग्रामपंचायत मोठी आहे. हां. जिल्हा परिषद सर्कल आहे. हां. आणि ह्या आता इथे म्हणजे सर्व लोक मिळून राहतात, सर्व धर्माचे, सर्व जातीचे आणि सगळे लोक. आणि आपल्या मतदारसंघामधला एक प्रमुख गाव आहे सावरगाव, म्हणजे प्रमुख गाव आहे. प्रमुख गाव आहे. अशी आपल्या मतदारसंघाची ओळख आहे. तुम्हाला काय वाटतं तुमचं व्यक्तिगत मत, असं कर्मचारी म्हणून म्हणू नका, की मतदारसंघामध्ये कोण व्हावं आमदार? तर आपल्याला काही बोलता येत नाही, बोलता येत नाही. कर्मचारी असल्यामुळे. कर्मचारी असल्यामुळे ते स्पष्ट आपली भूमिका मांडू शकत नाही. काय नाव आहे आपलं? शेख सलीम. अच्छा, सलीम साहेब काय करता व्यवसाय? काय भाजीपाला आपला चांगला व्यवसाय, भाजीपाला हो, रोज चालतं. गाडीवर. कुठं कुठं जातं? 4 गाव म्हणतो. बरं. सावरगाव, मस्की, मुरुंबी, कोष्टवाडी. तर मला सांगा, 4 गावामध्ये जातात, 4 गावातील लोक भेटतात. हो, त्या 4 गावामध्ये काय वारंवार कोणाचं वारं आहे? विधानसभेचा आता लोकसभेची विधानसभेची निवडणूक होणार आहे. आता लोकांची मनशा ज्याच्या मनावर असते, कुणाला काय करायचं त्याच्या मनात काय आपल्या. तुम्हाला तुमच्या कानावर काय येते? तुमचं मत सांगू नका, की तुम्हाला काय वाटते मतदारसंघामध्ये कोणाचं वारं आहे, कोण होणार आमदार मतदारसंघात आपल्या? लोकांच्या मनातलं काय सांगू शकतो आपण. गपचूप बसा की जरा. हां. जे चांगलं काम करेल त्याला देऊ वाटतंय आपल्याला. तरी पण कोण चांगलं वाटतं तुम्हाला? आपल्याला वाटतंय जरा जे काम करेल त्याला देऊ वाटतंय आपल्याला. नेता कोणता चांगला आहे आपल्या मतदारसंघामध्ये? नेता चांगला कोणता आहे? हा, आपला मतदारसंघामध्ये नेता कोणता चांगला आहे हे सांगा. आमदार कोण होईल हे काय घ्यायचं नाही. नेता कोणता चांगला आहे? नेता एकनाथ शिंदे चांगले आहेत. एकनाथ पवार की एकनाथ शिंदे? शिंदे का पवार? अच्छा, एकनाथ पवार आहेत काय? बरोबर. अनेक जण आहेत, काही लोक आपल्याकडे तोंडाकडे बघतात कार्यकर्ता, मग त्याच्यासमोर कसं म्हणावं या हेतून काही बोलत नाहीत. काय नाव आहे तुमचं? मला साहेब लांडगे. अच्छा, लांडगे साहेब काय करता व्यवसाय तुम्ही? शेतीमध्ये करतो. बरं. कशी आहे गावामध्ये परिस्थिती? काय आहे गावाचं वातावरण? गावाचा विकास झाला की नाही? विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी विकास केला की नाही? हो, केला विकास. बरं. तर आपल्याला आमदार करायचं आहे, मतदान करायचं आहे, कोणाला करायचं मतदान? काय नाव आहे मित्रा तुझं? माधव. अच्छा, माधवराव काय करता? कुठून आला तुम्ही? शेतातून आलात? शेतावर चालू काय तणनाशक तणनाशक मारायचं कशाला? कापसामध्ये काय अळी पडली काय? काय आहे कापसाला? तणनाशक. अच्छा, तण काढण्यासाठी मारलं की मारायचं आता? बारा चालू. कितीचं आहे? किती रुपयाचं आहे? 420 रुपये. 420. आधी केवढाला होतं? 480ला.
आता भाव कमी झाले भाव. बरं बरं बरं. हे शेतीसाठी चांगलं आहे की घातक आहे का शेतीसाठी? चांगला आहे. चांगलं आहे. किती एकर होते या? किती लिटरची बॉटली? आता काय की मला तेवढं माहिती एक नाही. मिनिट. मतदान आहे की? मतदान लोकसभेला मतदान केलं असाल तुम्ही? हो बरं. कोणाला केलं लोकसभेला मतदान? आता जाऊ द्या मला गडबड आहे. गडबड आहे काय? बरं बरं बरं. अनेक जण आहेत, आपण विचारू. मग काय चाललंय? काय नाव आहे तुमचं? नाव तर सांगा की. माझं नाव तांदूळ जाधव आहे. आपलं गाव आहे, गावात आला तुमच्या. काय गावामध्ये वातावरण आहे, कशी प्रतिक्रिया आहे? नेते आहात तुम्ही. गावाची एकंदरीत परिस्थिती अशी आहे, हं. आता जे विधानसभेची जी रणधुमाळी आहे त्यामध्ये अनेक पक्षाचे पुढारी कार्यकर्ते या गावामध्ये भेट देतात आणि भेट देत असताना सावरगावचा मतदार एवढा जागरूक आहे, भयानक जागरूक आहे. कुणाला काही सांगत, पण ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी निर्णायक मतदान, जो उमेदवार गावच्या विकासासाठी काम करणारा सक्षम आहे अशाच उमेदवाराला मतदान गावात जास्तीत जास्त लीड राहील असं माझं मत आहे. गावाचा इतिहास काय आहे? गेल्या, तुम्ही आता अभ्यासू माणसं आहात, गावाचा इतिहास कसा आहे? गेल्या अनेक विधानसभा झालेल्या आहेत. तर ह्या गावानं कोणत्या नेत्याला मतदारामध्ये झुकतं माप दिलेलं आहे मतदानामध्ये? विधानसभेला जर मग पाठीमागायला जर म्हणलं तर श्यामसुंदर शिंदे साहेबाला या गावातून लीड भेटली. मिळाली. त्याच्या अगोदर प्रताप पाटील चिखलीकर, त्यांच्या अगोदर शंकरांना धोंडगे, म्हणजे सगळ्यांनाच मतदान ह्या भागातल्या गावातल्या लोकांनी दिलेलं आहे मतदान. दिलेले. आता काय वाटतं यावेळेस कोणाला जास्त लीड भेटेल? यावेळेस माझं तर असं म्हणणं आहे, नवीन फॅक्टर या मतदारसंघात निश्चित चालणार आहे. नवीन फॅक्टर म्हणजे कोणत्या प्रकारचं? या इथं प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण ज्वलंत मुद्दा आहे समजा. ज्वलक मुद्दा आहे आणि त्या पाठोपाठ ओबीसी फॅक्टर, हे दोन फॅक्टर या ठिकाणी जबरदस्त चालतील. पण फायदा कोणाचा या दोन त्यामध्ये फॅक्टरमध्ये? असं आहे की दलित आणि मुस्लिम हे जे मतदार आहे, हे मतदार या विधानसभेमध्ये निर्णय करणार आहे. दलित आणि मुस्लिम ज्याकडे झुकेल तो उमेदवार निवडून येईल उमेदवार असं बोललं जातं. दलित आणि मुस्लिम वारंवार महाविकास आघाडीकडे झुकतो हो मतदार. असं काही नाही, महाविकास आघाडीकडे झुकतो असं काही नाही. दलित आणि मुस्लिमाचं या महाविकास आघाडीनं आतापर्यंत महाविकास आघाडी सोबतच आतापर्यंत होती, पण आता जे तालुक्यामध्ये जे सक्षम उमेदवार आहे, जे सक्षम माणूस काम करणार आहे त्यांच्याच बाजूने राहील. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो असं काही नाही. सक्षम उमेदवार बघतील, सक्षम उमेदवार चेहरा बघून मतदान करतील आणि चांगला माणूस निवडून येईल, चांगला बघून, असं यांचं मत आहे. काय नाव आहे आपलं? भीमराव राठोड. राठोड साहेब, कुठून आलात आपण? तंड्यावरनं. कोणता तंडा आपला? केशव तंडा. केशव. ग्रामपंचायत हीच आहे तुमची? हो. बरं बरं बरं. काय तंड्यामध्ये कसं आहे, विकास झाला की नाही यावेळेस? आमदारांनी विकास केला की नाही? कोणीच काय केलं नाही. काहीच दिलं नाही. हा. बरं. कोणता आमदार आहे ते? ग्रामपंचायतीचं कसं आहे कारभार? ग्रामपंचायती काय तेवढं माहिती नाही आपल्याला. बरं. काय वारं तंड्यामध्ये कोणाचं आहे आता आमदार? कोणी झालं तर कोणाच वारं सांगावं आता. मग आता कोणी आलं नाही तर कोणाला द्यायचं मतदान आपल्याला? आता आलं तर बघू पुढं कोणी येते काय नाही. आणखीन तर कोणी येणार नाही. तुमचं जो व्यक्तिगत आमच्या मत, त्यांना कोणी सोय करेल त्यांना देणार आम्ही. तंड्याची सोय कशी पाहिजे का तुम्हाला? रस्ता नाही, ते कुठं काय पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही. आतापर्यंत कोणी दिलं की नाही काही? का कोणीच काय दिलं नाही. कोणत्याच आमदारांनी काही दिलं काय नाही? दिलं नाही. मग रस्ता पाणी आहे की नाही गावामध्ये? पाणी रस्ताच नाही जायला? बघा ना तुम्ही जाऊन बघा. अरे पाणी आहे की नाही? पाणी पाणी आहे पण ते केव्हा चालू राहते केव्हा बंद राहते. बरं. मग तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं, आता तुमच्या गावाचे जे प्रश्न आहेत ते कोण सोडल? कोणता नेता सोडवल? आता ज्यादा बघ आमच्या तंडात कोण येते कार्यकर्ते काय ते. तुम्हाला काय वाटतं की बा हे माणूस जर आलं तर माझ्या गावातलं, माझ्या तंड्यातलं, माझ्या वस्तीतलं हे विकास करू शकते, असं कोणता माणूस आहे? आता आमच्या तंडातलं म्हणजे आमच्या तंडातले सरपंच आहेत ते. विधानसभेला आमदार जे आहेत ना आपले, कोणता नेता आपले आमदार तेवढं माहिती नाही आपल्याला. कोणाचं वार आहे काय वाटतं? तुम्ही आता फिरता इकडे तिकडे जाता, लोक काय म्हणतात? सध्या आता कोणी झालं नाही आमच्या इथे. नाही मतदारसंघामध्ये कोणाचं वार आहे आपल्याला माहिती नाही, काहीच माहित नाही. अनेक जण आहेत, त्यांना बोलायचं असतं परंतु कोणाला बोलण्यासाठी ते मुद्दामून बोलत नाहीत, कोणाला पाहण्यासाठी
काय करायचं, कशात वादात पडायचं, कोणाचं काय बोलायचं. इथे किराणा दुकान दिसते, अनेक ग्राहक इथं उपस्थित आहेत. आपण त्या ग्राहकांशी मत जाणून घेऊ की काय आहे सावरकरांचे मत. काय नाव आहे तुमचं? नाव काय आहे तुमचं? नाव तर सांगा. नाही, नाव सांगा ना तुमचं, काय नाव आहे सर? काय नाव आहे तुमचं? कशाच सर्वे चालू आहे? मग पंचनामे करायला का तुम्ही? हा, म्हणजे तुम्ही स्वतः शेतकरी आहात का? बरं, किती आहे शेती तुम्हाला? 4 एकर. काय किती नुकसान झालं शेतामध्ये? नुकसान झाले तरी 1 बॅगचं झालं कापसाचं. बरं, पंचनामे केलेत का? आले का तलाठी वगैरे कोणी कोणी आलं? नाही आले अजून. हे फॉर्म भरून द्या म्हणालेत का? काय आहे सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र कुठं भेटतंय? इथंच आहे ना ऑनलाईन सेंटर. फॉर्म भेटते इथं, भरून द्यायचं समजा ऑनलाईन फॉर्म पण भेटायला. कसं आहे आता ह्याचं ते अनुदान भेटेल तुम्हाला? काय मग शंका आहे की भेटेल अनुदान? भेटल ना. भरपाई भेटेल? बरं, मतदार तर असेल तुम्हाला? मतदान आहे ना. मतदान आहे. गेल्या वेळेस लोकसभेला मतदान केलं केलं. केलं ना? कुणाला गेलं? कमळ. कमळाला. आता यावेळेस कुणाला करायचं आता बघू. विचार करून? काय वाटतं तुम्हाला आता आपल्या राज्यामध्ये एक तुम्ही सुशिक्षित तरुण आहात, मुख्यमंत्री कोण व्हावं आपल्यामध्ये? तर बघू तसं काही तर आपला विचार नाही अजून. आपल्या मतदारसंघात आमदार कोण व्हावं तुम्हाला काय वाटते? तुमचं काय सांग. काय अनेक जण आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? बालाजी किशनराव कदम. अच्छा, काय करता व्यवसाय? शेती शेती करता. हो. काय नुकसान झालं शेतीचं या पावसामुळे? मागे झालेलं भरपूर झालं पावसामुळे. झालं की नाही पंचनामे? पंचनामे केले, तलाठी मॅडम आले, ते फोटो काढे वगैरे काढले. बरं, पण काही त्याचा मुआवजा भेटेल तुम्हाला? आहे. माझा भेटेल किंवा न भेटेल काय सांगा. सरकार हा असं उद्या त्या घरीच आहे, बरं, काही गॅरंटी नाही. सरकार बीजेपी सरकार कसं आहे, शेतकऱ्याच्या हिताचं नाही. तसं नाही. 2,000 रुपये शेतकऱ्याला द्यायले, काय देऊन फायदा अनेक नाही. योजना आहेत, एवढ्या योजना आहेत की ते योजना- मोजता येत नाहीत. योजना मस्त नाहीत. योजना एकही देऊ नये. एकही योजना फक्त कसं आहे, शेतीला शेतकऱ्याला एकही योजना देऊ नये. ते पैसे चालू ठेवा, बंद ठेवा. शेतकऱ्याला ते 2,000 रुपये देऊ नये सर. बरं, शेतीला हमी भाव, हां गव्हर्नमेंटला हमी भाव द्यावा. हां. शेतकऱ्याची सुविधा, रस्ते, लाईट, पाणी, दिवसा लाईट, हे शासनाचे हे आहेत. अच्छा, हा. काय वारं कोणाचं आहे आपल्या मतदारसंघात? कोण होईल आमदार? काय वाटते? आता सध्याच्याला जरांगे फॅक्टरचा मॉडेल आहे. जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टर चालेल का? फॅक्टर ते सर 100%. मग आता जरांगे जे विरोध करणार आहेत ते दुसरीकडे जातील. गेलं तर ते आपल्या आमदार आपल्याला ज्या बाजूचे आहे त्या बाजूला आपण कौल पडेल ना. बरं, हा, त्या बाजू कोण आले? नेते आलेत की नाही सावरगाला? कोणी कोणी येऊन भेटले? सगळे झाले. एकनाथदादा पवार आले, धोंडे सर आले, अजून बीजेपीचे आले, अजून आता काँग्रेसचे आले, बरेच नेते येणं जाणं चालूच राहते. चालू आहे. तुम्हाला काय वाटतं व्यक्तिगत की हा नेता आपल्या मतदारसंघाचा आमदार राहावा? ज्या आपल्या सदस्य ह्या मतदारसंघात आमदार राहावं हे एकनाथदादा पवार असं इच्छा आहे समजा. एकनाथ दादा राहावा. का बरं? ते आता नवीन आलेले आहेत. नवीन आहेत तर त्या ज्यावेळेस उद्धव ठाकरेचं सेनेचं सरकार होतं त्यावेळेस कर्जमाफी केली. मोठा निर्णय उद्धव. ते एकनाथ पवार तर बीजेपीचे आहेत कार्यकर्ते आधी. आता इकडे आले. आता आले ना कुणी. आता त्या कुणीकडे गेलं तर काय? म्हणजे एकनाथ पवारला मतदान बघून टाकायचं की काय उद्धव ठाकरेला मधून टाकायचं? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कोण व्हावं? उद्धव ठाकरेच हवं आहे. उद्धव ठाकरे व्हावं असं यांचं म्हणणं आहे. अनेक जण आहेत. काय नाव आहे मित्रा तुझं? नाव काय आहे तुझं? ऐकून घे की नाव तर सांग तुझं. काय नाव आहे तुझं मित्रा? एक तरुण आहेत परंतु त्यांना बोलण्याची इच्छा नाही. 10 दिवसाचे सरपंच आहेत आमच्या गावचे. सरपंच या की, या इकडे या. 10 दिवसाचे सरपंच म्हणजे त्याचा इतिहास एक सांगा 10 दिवसाचा कसा होता? 10 दिवसाचे सरपंच सावरगावचे 10 दिवसाचे सरपंच आपल्याला भेटले असं यांचं म्हणणं आहे. खरंच तुम्ही 10 दिवस सरपंच होता? होतं. कसे म्हणजे काय कशामुळे होते 10 दिवस सरपंच? ती आता कहाणी आमची. बरं, लांब ऐकायला ही कहाणी. कहाणी बरं, बरं. आता तुम्ही सरपंच आहात, गावातले एक लोकप्रतिनिधी आहात, म्हणजे तुम्ही काम पाहिलेलं आहे. काय आहे गावाची पार्श्वभूमी? कसं आहे गाव तुमचं? गाव चांगलं आहे. गावाचं काय चांगलं गाव आहे. गावात यावेळेस विधानसभेला कोणाला झुकतं माप भेटेल? कोणत्या पक्षाला, कोणत्या नेत्याला? ते काय सांगता येणार नाही आता. सांगता येणार नाही. गेल्या वेळेस कोणाला भेटलं होतं झुकतं माप इथून? गावाचं शिंदेला हे केलं तर ह्यावेळेस आता थोडं बदल आहे. थोडा बदल होईल. होईल. कोण येईल बरं ते चेहरा मग बदल म्हणणार? आता चेहरा दिसते तर धोंडे किंवा मग हे पवार, दोनपैकी पवार किंवा धोंडेमध्ये चालेल का? बरं बरं. दोनपैकी आहे. अच्छा, काय नाव आहे तुमचं? व्यंकट कारामुंगे. कारामुंगे साहेब, काय करता व्यवसाय? आम्ही शेती. काय पासबुक घेऊन कुठं निघाले? इथं आलो ते फॉर्म भरून द्यायला. कशाचे फॉर्म भरायला? काय आपलं हे यादीमध्ये नाव आले पैसे. अच्छा, ते फॉर्म भरून द्यायला काय? बरं बरं बरं.
काय वातावरण एकंदरीत आपल्या गावामध्ये मतदारसंघाचं आणखी मतदान बरंच लांब आहे. कारामुंगे लांब म्हणजे जाता. गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये खूप कार्यकर्ते आहेत आहे आता कारामुंगे. दोघांचं वारं चालू आहे सध्या. हां. कोणाचं वारं चालू आहे दोंडे सर अजून? आणि एकनाथ दादा पवारचं पण चाललंय. हे 2 झाले अजून? दोघात बाकी काही आणि ऐकण्यात नाही. दुसऱ्या नंबरला कोणी आहे की नाही तुमच्यामध्ये? काही ऐकण्यात नाही. दोघंच नाव आहे हा, काय? दोंडे सर जास्त. दोंडे नंतर एकनाथ पवार. दोंडे सर. दोंडे सर. आम्ही दोंडे सरचे माणसं, आम्ही दोंडे सरचंच गाजवतो. तुम्ही कार्यकर्ते धोंडे सरचे? बरोबर बरोबर. इथं आपला लिंगायत समाज जास्त आहे का सावरगावला? लिंगायत समाज आहे 30-35% गावात. आता धोंडे सरांनी 2 निवडणुका लढविल्या, म्हणावं तसं प्रतिसाद भेटला नाही त्यांना. नाही भेटला पण यावेळेस भेटेल. भेटल? काय भेटेल कारण अशी बरं त्याचं? अपेक्षा आहे. कारण काय त्याचं यावेळेस का- का भेटल? मतदारसंघामध्ये 15-20 वर्ष झाले बेजार झाले. बाकी इतर एकदा आता- निवडून द्या, हा, जसं अण्णाला निवडून दिलं. एकनाथ दादा आता ह्या 4 महिन्यामध्ये हे झाले त्या वर्षामध्ये. काय मत आहे तुमचं एकनाथ दादामध्ये? म्हणजे आता तुम्ही म्हणता काय मत आहे नाही, मला तर तेवढं हे नाही. बरं. म्हणजे मी बातचीत झालेलीच नाही एकनाथ दादा. दोंडे सरचा कार्यकर्ता आहे. धोंडे सरचे कार्यकर्ते. अनेक जणांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्यात की सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे, जनतेचा कौल काय आहे. ग्रामीण भागामध्ये आजकाल असं झालेलं आहे की गाव पातळीवर एका नेत्याचा कार्यकर्ता झालेला आहे आणि त्या कार्यकर्त्याचा तो समर्थक असतो, मग त्याला बोललं त्याला राग येतो. ह्यामुळे कोणी काही असं बोलत नाही, स्पष्ट बोलत नाही. काही असे जण आहेत की स्पष्ट बोलतात की कोण निवडून येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं, काय वाटते, मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे आपण जाणून घेण्याचा हा उद्देश होता. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार. कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडावार, सावरगाव लोहा, नांदेड.